असं नाही की थोडंसं मायग्रेन आहे मला, असं नसतं. मायग्रेनची डोकेदुखी जी असते ना, ती दॅट इज अ सिव्हिअर टाईप ऑफ पेन. त्याच्यात तुम्ही नॉर्मल फंक्शन नाही करू शकत. दुसरं म्हणजे ह्याच्याबरोबर उलटी, मळमळ, उजेडाचा आवाजाचा त्रास, डोळ्यासमोर अंधारी येणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. युजली मायग्रेनची डोकेदुखी असते त्याचं काहीतरी ट्रिगर असतं, की उन्हात जाऊ नये, एक स्पेसिफिक वास आला आणि मला ते ट्रिगर झालं. आणि मायग्रेनची डोकेदुखी चालू झाली की सिव्हिअर हेडेक 4 तास लास्ट ते 72 तासापर्यंत हे लास्ट होऊ शकतं. बापरे. असं नाही होत की मला 15 मिनिटं मायग्रेन झालं, असं नसतं ते. सो मायग्रेन डायग्नोज करायला काही क्रायटेरिया आहेत इंटरनॅशनल हेडेक सोसायटीने दिलेले, त्याच्यानुसारच ते असतं, ते मायग्रेन असतं. ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये 2 प्रकारचे असतात, की एक म्हणजे प्रिव्हेंट करायचे अटॅक्स. तर ज्यांना खूप फ्रिक्वेंटली अटॅक्स येतात त्यांना रोज घेण्याची काही औषधं असतात ज्याच्याने आपण हे अटॅक्स प्रिव्हेंट करतो. आणि दुसरं म्हणजे अटॅक आला की अबॉर्टिव्ह ट्रीटमेंट, की तो अटॅक थांबवण्यासाठी काही औषध गोळ्या असतात. बोट्युलिनम टॉक्सिन, बोटॉक्स तुम्ही ऐकलं असेल, की सेलिब्रिटीज सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरतात. ते आता बऱ्यापैकी पेन मॅनेजमेंटमध्ये आपण वापरतो. तर ते मायग्रेनमध्ये काही पॉइंट्स असतात स्पेसिफिक जिथे ते इंजेक्शन करतो. IMS किंवा नीडलिंग थेरपी असतं, ज्याचे मल्टिपल सेशन्स देतो आपण. त्याच्याने पेन कमी होतं. किंवा मग काही स्पेसिफिक एरियामध्ये असेल तर त्या नसेला आपण इंजेक्शन देऊन ती नस फ्री करतो, ज्याच्याने दुखणं कमी होतं.